कार्तिक यात्रा या कार्यक्रमाला संबोधित करतील। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी देशात शेतकऱ्यांसाठी कायदेशीर चौकट तयार केली। सावकारी कर्जाच्या पाशातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पहिला कायदा त्यांनीच तयार केला असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। अमरावती इथं मुख्यमंत्र्यांना आज पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांना देशाचा कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आज आपण जे म्हणतो फूड फॉर ऑल, त्याची मुहूर्तमेढ कोणी ठेवली असेल तर ती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ठेवली। आणि खऱ्या अर्थानं कृषीमध्ये तंत्रज्ञान आणलं पाहिजे, कृषीचा अभ्यासक्रम योग्य झाला पाहिजे, कृषीमध्ये उचित मनुष्यबळ तयार झालं पाहिजे, देशभरामध्ये कृषी विद्यापीठं तयार झाली पाहिजेत। या प्रत्येक गोष्टीचा विचार आणि त्या संदर्भात व्यवस्था उभं करण्याचं काम त्यांनी केलं। श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं हा पुरस्कार त्यांना दिला आहे। पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार देण्यात आला। अमरावती विभाग साक्षरतेत आघाडीवर आहे, त्याचं श्रेय पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षण संस्थेचं आहे असं त्यांनी सांगितलं। राज्य सरकार आज त्यांचं कार्य पुढे नेत आहे। शाश्वत शेतीसाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण करत आहोत असं फडणवीस म्हणाले। सौर ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्रानं नवा विक्रम केला असून 2026 पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला 12 तास मोफत वीज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिम विदर्भात शाश्वत सिंचन व्यवस्था उभी राहील असं ते म्हणाले। पुरस्कारासोबत मिळालेला 5 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी या संस्थेलाच दिला।